नमस्कार पालक मित्रांनो, आज आपण मुक्त संवाद या विषयावर चर्चा करणार आहोत. संवाद हा व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलते किंवा संवाद करते तेव्हा खूप सारे आविष्कार घडून येतात. हे बोलणे किंवा संवाद आपल्या लहान मुलांमध्येही घडणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी विशेष करून पालकवर्गाने नेहमीच जागरूक राहिले पाहिजे. मूल सतत आपल्या आईवडिलांच्या संपर्कात असतं. अशा वेळेस मुलाबरोबर केलेला संवाद मुलाला मोठ्या प्रमाणात बोलायला मदत करतात, की ज्यामधून मूल त्याचे विचार, त्याच्या कल्पना, त्याच्या भावना मांडून आपल्या भाषिक विकासाला चालना देते. म्हणूनच तर पालकांनी मुलांबरोबर बोलत राहिले पाहिजे. नाहीतरी आपण ऐकतच असतो त त त त तात प प प पापा करत बोलणारे मूल. तर पालक मित्रांनो, आज आपण मुलांबरोबरचा मुक्त संवाद या भागामध्ये माझे अंगणवाडीतील मित्र हा भाग ऐकणार आहोत. अशा प्रकारचा मुक्त संवाद दिवसभरात आपल्या मुलांबरोबर केव्हाही बसून गप्पा गोष्टी स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही अगदी छोट्या छोट्या आणि सोप्या प्रश्नांची निवड करून आपल्या मुलाला प्रश्नही विचारू शकता. अगदीच बघा ना, तू अंगणवाडीत जातोस, तुझे मित्र कोण आहेत? माझ्या अंगणवाडीत कांता आणि मीरा या मैत्रिणी आहेत. हो का? कोणता खेळ तुम्ही अंगणवाडीत एकत्र खेळता? फोन खेळतो, जुगजुग आगगाडी खेळतो, घसरगुंडी खेळतो. या ठिकाणी तुम्ही मुलाला बोलत असताना थांबवू नका. मूल बोलत राहील. त्याचे बोलणे थांबले की तुम्ही बोलावे. जसे की, तुला माहिती आहे का मीरा कुठे राहते? त्या ठिकाणी गलाद. बरं, तिथे होय, घरात. हां. आणि कांता कुठे राहते? हो, त्या ठिकाणी गलाद. अशा प्रकारे मूल तुमच्याबरोबर आपण माहिती विचारत गेल्यास बोलत राहील. जर तुमचे मूल 4 वर्षे वयापेक्षा मोठे असेल तर त्यांना तुम्ही थोडे तपशीलवार प्रश्न विचारले तरीही चालतील. या ठिकाणी तपशीलवार म्हणजे एकाला जोडून येणारे दुसरे वाक्य किंवा मुलाला थोडे विचार करायला लावणारे प्रश्न. जसे की, मीरा आणि कांताला अंगणवाडीत पोचवायला आणि सोडायला कोण येतंय? मीराची आई येते आणि कांताची आजी येते. असं होय. मीरा तुला का आवडते? आम्ही एकत्र खेळतो, अंगणवाडीत जातो म्हणून आवडते. अरे वा, छानच की. मग तुम्ही एकमेकांना कशी मदत करता? माझे खेळणे खेळून झाले की मी देते मीराला खेळायला. बरं, मग तुला कांता पण आवडते का? हो. बरं, मग तुमचे तर अंगणवाडीत खेळणे छानच चालले की. आणि जर तुम्ही अंगणवाडीत एखाद दिवशी गेलाच नाही आणि भेटलात तर कसे वाटते? चांगलं वाटतं, खेळावंसं वाटतं, अंगणवाडीत जावंसं वाटतं. अरे हो, आत्ता तर कोरोनामुळे तू अंगणवाडीत जातच नाही आहेस. अजून तुला कोणत्या मित्रांची आठवण येते का? हो, मला जितूची आठवण येते आणि त्या मिनूची पण आठवण येते. का खेळावंसं वाटतं का त्यांच्याशी? हो ना, मला ना त्यांच्याशी खूप गप्पा कराव्याशा वाटतात. अंगणवाडीत बसून बाईंकडून गाणी ऐकावीशी वाटतात. एखादा खेळ सगळे मिळून खेळावासा वाटतो. पण या कोरोनामुळे ते शक्य नाही. हो ग, ते आता शक्य नाही. पण मी जर तुला घरी गाणी गोष्टी सांगितली तर तुला चालतील का? हो बाबा, चालतील. आपण त्या मीरा, कांता, जितू आणि मिनूला पण बोलवत जाऊया. अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या मुलांबरोबर लहान मूल होऊन बोलत राहिल्यास सहज त्यांच्या अंगणवाडी खेळातील माहिती संवादामधून पुढे येत जाईल. पण तुम्ही हे लक्षात ठेवावे, मुलांवर बोलण्याची शक्ती न करता त्यांना बोलण्यासाठी प्रेरित करावं. तसंच मुलाला त्याच्या मित्रांविषयी तपशीलवार माहिती विचारण्याचा उद्देश नसून मुलाचे विचार, त्याच्या भावना, त्याचं मत बोलण्यातून व्यक्त करावं आणि मुलाने बोलण्यात गुंतून राहावं. हाच प्रमुख उद्देश मुक्त संवादाचा असेल. धन्यवाद.